अजून कोणी काला केला? आपल्या जीवनाचा काला कोणी केला अजून? सांगा. तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे? वारकरी संप्रदाय, आपण सगळे वारकरी सांप्रदायिक लोक आहोत नाही का? जगद्गुरु तुकोबरायांना उपमा देतो ना आपण. तुका झाला से कळस आहे तुकोबराय, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. आपल्या वारकरी संप्रदायाचा कलश स्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबराय होते. तुकोबरायांची समाधी कुठे आहे? दाखवा मला. आहे का समाधी बाबा? मी बगल पुराण सांगतोय का? खोटं बोलतोय का मी? आहे का कुठे समाधी? नाही. मग कुठे गेले तुकोबराय? सदैव वैकुंठाला गेले. विमान आला होता घ्यायला. प्रयाण गाडी देवे विमान पाठविले. विमानापासून कोणी पाठवलं होतं विमान? अखिल कोट ब्रह्मांड नायकाने व्यवस्था करून दिली तुकोबरायांची. ज्या दिवशी सदेह तुकोबरा वैकुंठाला गेले ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुकोबरायांनी त्यांच्या जीवनाचा काला केला. महाराज विठाला. काय केलं तुकोबरायांनी? काय केलं? आयुष्यभर काय केलं तुकोबरायांनी? भक्ती नाही, नुसती भक्ती नाही तर भक्तीच केली आणि जगाला पावती दिली. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. तुकोबरायांच्या मुखामध्ये अखंड नामस्मरण होतं, अखंड चिंतन होतं. कसं चिंतन करायचे तुकोबराय? कसं करायचे? माझ्या मागे म्हणाल? हा. विठ्ठल 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 एक विचारू का तुम्हाला? मै शपथ आहे तुम्हाला, खोटं बोलायचं नाही. खरं सांगा, कोण कोण नामस्मरण केलं अंतःकरणापासून? काही नाही तर नुसत्या टाळ्या वाजल्या, काही नाही तर नाव घेतलंच नाही. एखादी माऊलीच्या नाव, एखादी माऊलीच्या घरच्याचं नाव अशी विठ्ठल, ते म्हणतो अशी माय ते लोकांनी कसं काय घेऊ? अरे हा विठ्ठल कुठे, तुझा विठ्ठल कुठे? भगवंताचा दरबार आहे.
इथे भगवंताचं नाम घ्यायला अजिबात लाचायचं नाही. हरिपाठामध्ये पावली खेळतात, पावली खेळायला लाजायचं नाही. काही ठिकाणी अशा लाजता बाय, अशा लाजता नाही, माझ्या सासरा बसेल. अरे फुकावा त्या सासऱ्याला तिकडे. इथे बँड मध्ये नाचताना लाजा नाही वाटत तिथे. लग्नामध्ये डीजे मध्ये नाचताना लाजा नाही वाटत. इथे नाचायला लाजा वाटत, सासरा बसेल. असं नाही. भगवंताचा दरबार आहे. मन मोकळ्याप्रमाणे नामस्मरण करायचं. विठ्ठला अखंड नामचिंतन होतो जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखामध्ये. अरे जगद्गुरु तुकोबारायांचे तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणे या नवद नाही, तुकोबारायांच्या पायाच्या खालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. तुकोबाराय भजनाला जायचे ना, कधी भामचंद्र डोंगरावर, कधी भंडारा डोंगरावर, कधी गोराड्या डोंगरावर. आवली माता शिदोरी घेऊन जायची. आवली माता म्हणजे कोण? तुकोबारायांची पत्नी जिजाऊ माता. तुकोबाराय प्रेमाने आवली म्हणायची त्यांना. ती आवली माता जायची शिदोरी घेऊन. 2 डोंगर फिरून आले की 3ऱ्या डोंगरावर तुकोबाराय सापडायचे. आवली माता म्हणायची, तुकोबा नाव ना का मारता शिंगा तुम्ही आवाज म्हणता लगे. अहो धनी कशी म्हणायची? अहो धनी. पूर्वी फार मर्यादा होती बरं दादा, मर्यादा होती मर्यादा. आता लाज सोडली लाज. आता एक नाव ना का मारता, ए प्रकाश. प्रकाशचा चेहरा पुरा भकास. तर मी प्रकाश, वा रे वा प्रकाश. प्रेमा घेणे कोणी हे बा, कीर्तनकाराचं दुकान कसं आहे? रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. कोणता कपडा कोणाला फिट बसेल याचा भरोसा. त्याच्या राग मानायचा नाही, तो शांत येतो. राग मानायचा नाही, तो शांत असतो. लाजा सोडल्या लाजा. नावा नाका मारता डायरेक्ट. पूर्वी फार मर्यादा होती. मी एकदा सुरतला गेलो कीर्तनाला. कीर्तन संपलं. मग सुरत मध्ये कसं आहे, अगदी कंजेस्टेड एरिया आहे. उधनामध्ये निलगिरी ते साईबाबा मंदिर, तिथे कीर्तन होतं माझं. कीर्तन आटोपलं, मी जायला लागलो. म्हणजे महाराज त्यांच्या घरी जाऊ नका, तिकडे तुमची व्यवस्था होणार नाही. कारण तिकडे कसं आहे, 10 बाय 10ची खोली, बाल्यान बाली. तिथे व्यवस्था होणार नाही तुमची. आपल्या बंगला आहे म्हणा मोठा. मी बी गेला बंगल्यात झोपायला. तिथे गेलो, तो दरवाजाची बेल वाजवेल तितक्यात लाईट गेली. लाईट गेली. मग आता नाव हाका मारायला पाहिजे ना, काहीतरी तिचं नाव असेल त्या माऊलीचं. लक्ष्मी, शांताबाई, सखूबाई, मीराबाई, कांचन, असं काहीतरी नाव असेल. तुमच्याकडे कसे हाका मारता? तुमच्याकडे पद्धत आहे. समजा धर्मपत्नीला हाका मारायची तर काय म्हणतात? ऐ भुसावळमध्ये अय म्हणता का? जळगाव मध्ये काय म्हणता सांगू का? आमच्या जळगाव मध्ये काय म्हणता सांगू? का रे? मग त्याने तसं हाका मारलं. का रे? घरातून काही आवाज आला नाही. दुसरा आवाज दिला म्हणे का रे? काहीच आवाज आला नाही. तिसरा आवाज दिला म्हणे का रे? घरातून आवाज आला. कोण आहे रे? मला तर आज वाटे की मी बूट चप्पल हातात घेऊन चालला मी घरी. म्हटलं का रे बऱ्या माणसा, तिचं नाव घे लक्ष्मी, शांताबाई, मीराबाई, जनाबाई. अरे का रे म्हणतो? असं करायचं नाही. जिजाऊ महासाहेबांनी सांगितलं, धनी तुम्ही ज्या वेळेस घरून निघतात ना त्यावेळेस मला सांगत जा की तुम्ही कुठल्या डोंगरावर चालले भजनाला. तुकोबारायांनी काय सांगितलं माहितीये? आवले, अगं मला कशाला विचारते? तू ज्या वेळेस वाट धरते ना त्या वाटेची माती उचलायची, कानाला लावायची. त्या मातीतून जर विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू आला तर असं समजायचं की तुझे धनी, तुझे तुकोबा ह्याच मार्गाने गेले. दुसऱ्या दिवशी जिजाऊ महासाहेब निघल्या, आवली माता निघल्या. वाट धरली महाराज भंडारा डोंगराची, माती उचलली, कानाला लावली. तर आश्चर्य असं महाराज त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता. ही तुकोबारायांची कीर्ती होती.
आणि म्हणून त्यांच्या जीवनाचा काला झाला. भगवंताने त्यांना विमान पाठवलं आणि सदैव तुकोबराय वैकुंठाला गेले. विठाला मग समजलं तुम्हाला आता काला म्हणजे काय? याच्यापेक्षा सोपं मला सांगता येत नाही. हे फक्त काला शब्दावर बोलतोय आपण. काला म्हणजे काय हे समजवतोय तुम्हाला मी. अजून कीर्तनाला सुरुवात 10 वाजले बा. आजीन चांगलंय 12. आजी महाराजचे 12 वाजवायला बसले. विठाला विठाला गोपाळ काला नाही का? गोपाळ काला खऱ्या अर्थाने भगवंताचा रंग कसा होता हो? काळा सावळा होता तो. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदय माझे, सावळे सुंदर रूप मनोहर. आपण सावळा म्हणतो. आणि तिकडे युपी मध्ये जर गेला तुम्ही, भगवंताच्या दरबारात जर गेला, मग तिकडे काय म्हणतात? काला. एक भजन फार प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकलेलं असेल सर्वांनी. म्हणू का 1-2 मिनिटं? वो काला एक बांसुरीवा सुध बेसरा गया मोरी रे, सुध बेसरा गया मोरे, माखन चोर वो नंद किशोर, कर गयो मन की चोरी रे, सुध बेसरा गया मोरे, वो काला एक बांसुरीवा. तिकडे काळा म्हणतात, आपल्याकडे सावळा म्हणतात. प्रभू रामचंद्रांचा रंग कसा होता? नीलवर्ण, नीलांबुज श्याम. सगळ्यांचा पाठ आहे. आणि महादेवाचा कर्पूर गौरम करुणावतार, संसार भुजगेंद्रहा सदा वसंत हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि. भगवंताचा रंग महादेवाचा अगदी गोरापान, कर्पूर गौरव. सध्या लय ऊत आलाय. कोणत्या देवाचा सीझन आहे महाराज आता? महादेवाचं आहे बाबा. खाटूश्याम आता येऊन राहिलं मार्केटला. खाटूश्याम बाबा आता येत आहेत मार्केट. महादेवाचं एकदम जोरात आहे. पंडित प्रदीप मिश्रा टीव्हीवर चालू झाले की या माऊल्यांना कोणीच लागत नाही. बरं, महादेवाच्या मंदिरात बी गेल्या 2-2 घंटे उठ्ठानी या मावल्या. का बरं उठ्ठानी काय? अरे 20-20 किलोच्या महादेवाचे ते पिंड होते, छटाक छटाक करून टाकल्या. घसरून काय करताना काही नाही. कोणता मंत्र म्हणता कोणता नाही काय माहिती. तो नवीन आता मंत्र सांगितलेला आहे महाराजांनी. कुठला? श्री शिवाय. कोणाकोणाचा पाठ आहे मंत्र सांगा बोटवर करा. मी परफेक्ट आकडा सांगू का? मी मोजून घेते इथे किती लोक आहेत. एकाचाही पाठ नाही तो म्हणतो. कोणाचा पाठ आहे म्हणा बरं. एक जण कोणी बोटवर काय म्हणा बरं. 900 तुम्ही. हा पुढे म्हणा ना. पुढे
हा. मला माहिती आहे ना, हा मंत्र कोणाच्याच पाठ नाही आहे. तुम्ही फक्त एक ओळ म्हणता त्याची, तुम्ही त्याची फक्त एकच ओळ म्हणतात. तो पूर्ण श्लोक आहे. ऐकायचा आहे का तुम्हाला? त्याची दक्षिणा वेगळी लागेल. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, फोन पे प्रत्येकाकडे. मी माझा नंबर सांगतो, प्रत्येकाने 500-500 रुपये टाका, मी लगेच मंत्र सांगतो. इसको बोलते धंदे केले. म्हणून मी सांगतोय, बरोबर आहे ना? काढा मोबाईल. ऐका, जर रेकॉर्डिंग करायचं असेल रेकॉर्डिंग करून घ्या. तुमच्या लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवा, लिहायचं असेल तर लिहून घ्या. कारण मी उद्या परत इथे कीर्तन करायला येणार. ऐका तो मंत्र कसा आहे. मी सुरुवातीला नमन करताना हा मंत्र पूर्ण म्हटला होता, जर कोणाचं लक्ष असेल तर. काय ऐका. श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनम, असा तो मंत्र आहे. कसा? श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनम. हा शिवपुराणामधला एक श्लोक आहे. माझ्याकडे फोटो काढून ठेवलेला आहे मी मोबाईल मध्ये. कोणी आक्षेप घ्यायला नको. लोक आहेत ना, कीर्तनकाराचं चांगलं काय ते नाही घेत, तो कुठे चुकला ते पाहता. समाज आहे तो, समाजाच्या नादी कोण लागेल. मी पुराव्यानिशी बोलतो. या मंत्राचा असर अर्थ आहे श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा. ज्या मुखाने हा मंत्र म्हटला जातो, तन्मुखम ते मुख, पावनम ते पावन होतं, तीर्थरूप होतं आणि त्याच्या सगळ्या पापांचा हा नाश होतो, असा त्या मंत्राचा अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला महादेवाच्या मंदिरात जाता बाया म्हणता श्री शिवाय म्हणून. मी एकदा असं कीर्तनाला विचारलं, म्हटलं मावशी सांग मंत्र कसा आहे. म्हातारी उठली आणि श्री शिवाय नमस्तुभ्यं, अशी पद्धत होती म्हातारीची. श्री शिवाय नमस्तुभ्यं. वारे चांगला स्वर लावत होती म्हातारी. महादेवाच्या मंदिरात जाता लंबा लावला महादेवाला, लंबा. तुम्हाला सांगतो महाराज, जंगलातले महादेवाचे मंदिर उजेडात आले, खंडर झालेले होते मंदिर. कुठल्याही मंदिरात जा तुम्ही, महादेवाच्या मंदिरात जा, एक बी महादेवाच्या मंदिरातली पिंड तुम्हाला कोरडी दिसणार. कोणत्या बी मंदिरात जा, कुठल्या बी मंदिरात जा, महादेवाची पिंड गोलीच दिसेल. कोणत्या बी मंदिरात जा, मंदिरातला महादेव वल्ला. कुठे बी जा, ह्या मंदिरात जा, त्या मंदिरातला महादेव वल्ला, त्या मंदिरातला महादेव वल्ला. मंदिरातला महादेव वल्ला आणि घरचा महादेव. अरे चांगले कबलले तुम्ही आता. चांगला कोल्डा गेला तुम्ही ना. तुमच्या तोंडावर सांगताय रे, ऐका बाल्कनी, तुमच्या तोंडावर सांगताय रे कोल्डा. तुम्हाला सांगू का, जोपर्यंत घरातला महादेव तुम्ही प्रसन्न करत नाही, किती बी पाणी टाका महादेवाच्या पिंडीवर, जोपर्यंत घरचा प्रसन्न करत नाही तोपर्यंत मंदिरातला प्रसन्न होणार नाही. विठ्ठला घरचा महादेव सांगतो, अंग घ्याल पाणी टाक, अंग घ्या पाणी टाक. तुम्हाला लवकर उठायला काय आलं मग. मंदिरात चालले आता, याला कोल्हाट होते ना बोलला कर. विठ्ठला विठ्ठला आपल्या जीवनाचा काला केला अजून कोणी. ज्यांचे गीत तुम्ही रोज ऐकताय, खाटूश्याम बाबा. कोण होते हो खाटूश्याम बाबा? तुम्हाला माहिती आहे, भगवंताचा भक्त होता. भगवंताचा भक्त होता, धनुर्धारी होता. त्याचं नाव होतं बर्बरी. त्याचं नाव काय होतं? बर्बरी. भीमाचा नातू. कोणाचा पोरगा? घटोत्कच. घटोत्कच यांचा मुलगा भीमाचा नातू. त्याचं नाव होतं बर्बरिक. आणि कामाख्या देवीने त्याला 3 बाण दिलेले होते.
बरेच कीर्तनकार नुसते म्हणतात 3 बाण के धारी 3 बाण, पण ते बाण आले कुठून? हा, हे महत्वाचं आहे. नुसते गाणे म्हणून भागत नाही बाबा. इतिहास माहिती पाहिजे, चरित्र माहिती पाहिजे. कामाख्या देवीला प्रसन्न केलं होतं. कामाख्या मातेने त्याला 3 बाण दिलेले होते. तिच्या जवळचा जो कामाख्या तिलक असतो ना, तिलक, तो सुद्धा दिलेला होता. म्हटलं हा तिलक जाऊन जर तू जिथे जाशील तिथे तुझा विजय होईल. कामाख्या तिलक म्हणतात, त्याला मोहिनी तिलक म्हणतात. मोहिनी, समोरच्याला जर वश करायचं असलं ना, कोणावर जर इम्प्रेशन टाकायचं असलं ना आपलं, तो तिलक लावून जावं लागतं. आणि तो फक्त कामाख्या देवीलाच मिळतो. तुम्हाला जर घ्यायचं असेल दर्शन तर चला आमच्यासोबत. फेब्रुवारी महिन्यात चाललो आम्ही. कामाख्या देवीची साधना केली होती. त्यांनी 3 बाण दिलेले होते. भगवंताला त्याची परीक्षा पाहायची होती. महाभारताचं युद्ध समोर आहे. महाभारताचं युद्ध समोर आहे. आपल्याला बर्बरीक घातक ठरू शकतो, पण आपण याची परीक्षा पाहिली पाहिजे. म्हणून बर्बरीकला घेऊन गेला देव. म्हटले बर्बरीक, मी ऐकलेलं आहे की तू फार धनुर्धारी, म्हटले धनुर्विद्या म्हणजे तू प्रवीण नाही, मला तुझी परीक्षा पाहिजे. एका पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन गेले. म्हटले या झाडाचे जेवढे वाढलेले पानं आहेत ना, एका बाणामध्ये हे पानं छेदले पाहिजे. बर्बरीक म्हटला ठीक आहे. त्या बर्बरीकने काय केलं माहिती आहे? बाण काढला एक, आणि कामाख्या मातेने जो तिलक दिला होता ना, त्या तिलक मध्ये तो बाण बुडवला, बाण सोडला. तो बाण त्या पानाला स्पर्श करून आला. देवाने सांगितलं हे तर स्पर्श करून आला. बर्बरीकने सांगितलं की आता जेवढे वाढलेले पान आहेत त्या पानांना स्पर्श करून आला. हा जो दुसरा बाण सोडेल ना, त्या दुसऱ्या पानाने हे सगळे पानं छेदले जातील. म्हटले ठीक आहे. बर्बरीक दुसरा बाण काढायला लागला ना, तितक्यात एक वाढलेलं पान पडलं. भगवंताने त्याच्यावर पाय ठेवला, लपवलं पान. परीक्षा पाहिजे होती ना, पान लपवलं. दुसरा बाण सोडला महाराज, सगळ्या वाढलेल्या पानांना छेदलं, आणि तो बाण येऊन देवाच्या पायाजवळ थांबला. देवाच्या पायाजवळ थांबल्यानंतर देव सांगू लागला, बर्बरीक, अरे माझ्या पायाला खूप त्रास होतोय, बाण बाजूला कर. बर्बरीक सांगू लागला, देवा कदाचित एखादी वाढलेलं पान तुमच्या पायाखाली असेल म्हणून तो बाण तिथे थांबलाय. तुमचा पाय बाजूला करा, नाहीतर हा तुमचा पायाला छेदायला सुद्धा कम मागे पुढे पाहणार नाही. देव हसले. देवाने पाय बाजूला केला तर खरंच त्या ठिकाणी पान होतं, कारण देवाने ते लपवलेलं होतं महाराज. त्या बाणाने तो पान छेदलं. तो बाण जाऊन त्याच्या भातात गेला. देवाने आशीर्वाद दिला बर्बरीकला, बर्बरीक, अरे माझ्या नजरेमध्ये तूच खरा योद्धा आहे, तू खरा धनुर्धारी. म्हटले मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मी तुला आशीर्वाद देतो आणि त्या कामाख्या देवीचा सुद्धा मान ठेवतो. म्हटले अरे तुझा बाण ज्यावेळेस माझ्या पायाजवळ आला ना, मला फार वेदना होत होत्या, आणि त्याच्यामुळे काय घडले की माझा पाय त्या ठिकाणी कमकुवत राहिला. म्हणून ज्या वेळेस मी निजधामाला जाईल ना, त्यावेळेस मला तिथे बाण लागेल आणि मग मी निजधामाला जाईल. ज्या वेळेस भगवंत निजधामाला गेले त्यावेळेस भगवंताला बाण कुठे लागला होता? हा, त्याला एक कारण हे सुद्धा आहे महाराज. मग देवाने सांगितलं, म्हटले कुरुक्षेत्रावर इथे महाभारताचं युद्ध होणार आहे, आणि माझी अशी इच्छा आहे की ही भूमी एका शूरवीराच्या रक्ताने शिंपडली पाहिजे, आणि माझ्या नजरेमध्ये तू तो शूरवीर आहे. म्हणजे देवाने त्या बर्बरीकचं मरण मागून घेतलं महाराज त्याच्या तोंडावर. बर्बरीक म्हटला ठीक आहे देवा, तुमची इच्छा आहे ना, मी मरायला तयार आहे, माझ्या प्राणाची आहुती देण्याकरता तयार आहे. फक्त मला इथे सहभाग नाही घेता येणार, पण कमीत कमी मला युद्ध तर पाहू द्या. देवाने सुदर्शन चक्र सोडलं महाराज. त्या बर्बरीकची मान उडवली, शिर उडवलं, एका डोंगरावर ठेवलं, आणि तिथून त्या बर्बरीकने सगळं युद्ध पाहिलं महाराज. युद्ध झालं, सगळे जिकडे तिकडे जाऊ लागले. पांडव जाऊ लागले, भगवंत जाऊ लागले, कौरव मारले गेले. बर्बरीकने आवाजला, म्हटलं देवा तुम्ही युद्ध जिंकले, सगळं महाभारताचं युद्ध मी पाहिलं, पण माझं काय? मला असं ठेवून दिलं इथे, माझं काय? माझा निकाल लावा. देवाने सांगितलं, बर्बरीक माझ्यासाठी तू खूप मोठा त्याग केला आहे ना, जा. म्हटले मी तुला माझं नाव देतो, श्याम. नुसतं श्याम नाही तर खाटू श्याम. आणि तुझी धारणा होती ना, त्या बर्बरीकच्या आईने त्याला लहानपणापासून शिकवण दिलेली होती की जो कोणी संकटात असेल त्याच्यासाठी धावून जायचं. म्हटले जो संकटात असेल ना त्याला मदत करायची. म्हणून तेव्हापासून म्हटलं मन पडली, हारे का सहारा खाटू. हो, आणि मग हे आता गाणं निघलं कुठलं, अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम लेने आजा, हौसला न जा,
बतलाओ मुश्किल में साथ तेरा जल्दी आओ ना तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आए तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ लेगा भटक रहा राहों में बाबा भटक रहा राहों में बाबा पागल आओ ना तेरा काल तेरा रे दिखवा चलाओ ना मुश्किल तेरा तेरा बदल दे गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्या दिवशी भगवंताने आपलं स्वतःचं नाव त्या बर्बरिकला दिलं ना त्या दिवशी त्या बर्बरिकच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने काला झाला महाराज विठाला